माणसांमध्ये किती फरक असतो ना ताई. म्हणजे बघा ना, आपल्या आजूबाजूला इतकी माणसं आहेत, पण यातला प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठीच जगत असतो. ताई तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही आणि मधुभाऊ सोडले ना, तर या आश्रमात मला आपलं असं कधी कुणी वाटलंच नाही. ताई तुम्ही किती करता सगळ्यांसाठी, या आश्रमातल्या लोकांसाठी, या आश्रमासाठी. पण ती प्रियाताई आली ना, की तिची असलेली तुमच्याशी वागणूक मला अजिबात आवडत नाही. अहो कशी वागते ती तुमच्याशी, या आश्रमातल्या मुलांशी. मला कळत नाही ताई, तुम्ही का एवढं सहन करता, का तिला काही बोलत नाही. ताई तुम्हाला खरं सांगू का, अहो मला जेव्हापासून कळायला लागले ना, तेव्हापासून माणसं ओळखण्यात मी कधीच चुकलो नाही. ओ तुम्ही आणि मधुभाऊ, तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे आम्हाला या आश्रमाला. मला मला आजही आठवते, मी जेमतेम 5 ते 6 वर्षांचा होतो असणार. तर मला आणि माझ्या आईला बाबांनी घरातनं हाकलून दिलं. मग आम्हाला मधुभाऊ भेटले आणि ते आम्हाला इथे घेऊन आले. त्यानंतर माझी आई नेहमीच आजारी असायची. मधुभाऊंनी खूप प्रयत्न केले तिला वाचवण्याचा, पण पण काही फायदा झाला नाही. शेवटी माझी आई मला सोडून गेली. पण त्यानंतर मधुभाऊंनी कधीच मला आईची कमतरता नाही भासू दिली. ताई अहो तुम्ही आणि मधुभाऊ आमच्यासाठी देव माणूस आहात. तुमची गरज आहे आश्रमाला. खरंच ताई, मी तुम्हाला कधीच नाही विसरू शकणार. पण तुम्ही तर नाही ना मला विसरणार ताई.